हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, MST CET PCB ग्रुप साठीचं एक इम्पॉर्टंट नोटीस आलेली आहे. मित्रांनो, ही काय नोटीस आहे या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, MST CET PCB ग्रुप साठीची आलेली नोटीस आहे. सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल. तर PCB ग्रुपसाठी या ठिकाणी जर तुम्हाला कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठल्या क्वेश्चनच्या रिलेटेड काही ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यासाठी ग्रीव्हन्स देण्यासाठी किंवा ऑब्जेक्शन राईज करण्यासाठी जर तुम्हाला या ठिकाणी शेड्यूल दिलेला आहे. काय शेड्यूल आहे, काय सविस्तर ही नोटीस जी आलेली आहे ती आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी बघा 18/5/2025 म्हणजे आज आलेली ही नोटीस आहे. नोटीस काय आहे या ठिकाणी बघा, सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्स किंवा ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल. या ठिकाणी PCB ग्रुपसाठी तुम्हाला ऑब्जेक्शन राईज करण्यासाठीचं या ठिकाणी शेड्यूल प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी बघा, शेड्यूल फॉर डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर. त्याचबरोबर या ठिकाणी कॅन्डिडेट रिस्पॉन्स, त्यानंतर करेक्ट आन्सर की आणि या ठिकाणी सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्ससाठीचा शेड्यूल आपल्याला दिलेला आहे. आता या ठिकाणी PCB ग्रुपची जी आन्सर की आहे ही 19 तारखेला म्हणजेच उद्या याच्याला येणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठल्याही एक स्पेसिफाईड क्वेश्चनसाठी जर त्यांना काही ऑब्जेक्शन असेल तर त्यांना ऑब्जेक्शन राईज करण्यासाठीचा सुद्धा या ठिकाणी पिरियड दिलेला आहे. तर 19 ते 21च्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी कुठल्याही क्वेश्चनच्या अगेन्स्ट या ठिकाणी जे ऑब्जेक्शन आहे ते राईज करू शकणार आहात PCB ग्रुपसाठी फक्त. मित्रांनो, जसंही उद्या ऑब्जेक्शन राईज करण्यासाठीचे पोर्टल ओपन होईल, मी तुम्हाला सविस्तर ऑब्जेक्शन कशा पद्धतीनं राईज करायचे, ऑब्जेक्शन करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी किती चार्ज आकारला जाणार आहे, म्हणजे चलन किती आहे, या गोष्टी सगळ्या तुमच्याबरोबर मी उद्याच्याला शेअर करणार आहे. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे उद्याच्याला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तसे मी व्हिडिओ अपलोड करेल. त्या ठिकाणी सविस्तर इन्फॉर्मेशन या ठिकाणी खाली प्रोव्हाइड केलेली आहे. नेमकं काय या सर्क्युलरमध्ये त्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघूयात. या ठिकाणी बघा, इफ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन अगेन्स्ट एनी क्वेश्चन. जर तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनच्या रिलेटेड काही ऑब्जेक्शन असेल PCB ग्रुपकरिता, फक्त या ठिकाणी लक्षात घ्यायचे PCB ग्रुपसाठी. ओके, इफ कॅन्डिडेट हॅज ऑब्जेक्शन अगेन्स्ट क्वेश्चन इन द क्वेश्चन पेपर फॉर द अबोव मेन्शन्ड एक्झामिनेशन, म्हणजे वर दिलेलं एक्झामिनेशन म्हणजे PCB एक्झामिनेशनमध्ये जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल, द सेम शॅल बी सबमिटेड थ्रू कॅन्डिडेट लॉग इन ओनली. तर तुम्ही या ठिकाणी ग्रीव्हन्स जो आहे तुमच्या कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन हे राईज करू शकता. तर या ठिकाणी कॅन्डिडेट विल हॅव टू पे 1000 रुपीज पर क्वेश्चन. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनकरिता 1000 रुपये इतकं चलन जे आहे ते पे करावं लागणार आहे. जर तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरच्या रिलेटेड कुठल्याही क्वेश्चनच्या अगेन्स्ट तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल किंवा तुमच्या मल्टिपल क्वेश्चनच्या अगेन्स्ट तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला पर क्वेश्चन या ठिकाणी 1000 रुपीज हे पे करावं लागणार आहेत. आणि हे जे अमाऊंट आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे. आणि ही अमाऊंट जी आहे तुम्हाला ऑनलाईन कॅन्डिडेट लॉग इनच्या थ्रू पे करावे लागणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की तुम्ही ज्या क्वेश्चनच्या अगेन्स्ट या ठिकाणी ऑब्जेक्शन राईज करताय ते तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही या ठिकाणी त्या क्वेश्चनच्या अगेन्स्ट या ठिकाणी जे ऑब्जेक्शन आहे ते राईज करायचे, किंवा नाहीतर तुमच्या या ठिकाणी 1000 रुपये जे चलन आहे ते वेस्ट होऊन जाईल. तर तुम्ही जितके क्वेश्चन या ठिकाणी चूज कराल, मल्टिपल क्वेश्चन जर तुम्ही घेतले, समजा 2-3 क्वेश्चन जर घेतले, 2 जर घेतले तर तुम्हाला 2000 रुपीज पे करावं लागतील. 3 घेतले तर या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपीज पे करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन तुम्ही राईज केलेलं आहे त्याला ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कॅन्डिडेट लॉग इनमध्ये याची फॅसिलिटी सुद्धा ओपन करून देण्यात आलेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, जसंही उद्याच्याला या ठिकाणी ऑब्जेक्शन राईज करण्यासाठी लाईव्ह होईल, म्हणजे उद्या 19 तारखेपासून ते सुरू होणार आहेत. जसंही चालू होईल मी त्याचा लाईव्ह डेमो तुम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी ऑब्जेक्शन राईज करू शकणार आहेत आणि ते तुम्हाला कशा पद्धतीनं ट्रॅक करायचे अशी सगळी इन्फॉर्मेशन उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आजची जर दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.